आणि न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केलंय। बीडच्या मकोका न्यायालयात हे आरोपपत्र सीआयडी तपास अधिकारी जे आहेत, तपास अधिकारी अनिल गुजर, किरण पाटील न्यायालयात दाखल झाले होते आणि यांनी जवळपास आरोपपत्र जे ते दाखल केल्याचं कळतंय। आयटीचे प्रमुख बसवराज तेली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा 101 त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी आणि खंडणी या चारीच्या बाबतीमध्ये सर्व आरोपपत्र दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे आता गुन्हेगारांना जर 90 दिवसाच्या पुढे चार्जशीट गेलं तर हे लोक जामिनास पात्र होतात। यांना जामिनास सुद्धा पात्र ठेवलं नाही, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो। तो स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे अजूनही फरार आहे। अत्याचारानंतर आरोपी शिरूरच्या गुनाट गावात ऊसाच्या शेतात लपल्याचं कळत होतं, पण याबद्दल देखील अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे, पण एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे अजूनही फरार। अत्याचारानंतर आरोपी शिरूरच्या गुनाट गावात ऊसाच्या शेतात लपल्याचा संशय। ड्रोन आणि श्वान पथकाकडून शोध सुरू। नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील। स्वारगेट अत्याचार प्रकरणावर उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी गय करणार नाही, शिंदेंचा इशारा। राज्य परिवहनच्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश, तर महिलांना सुरक्षा देण्यासंदर्भात उपाययोजनांवर भर देणार असल्याची सरनाईकांची माहिती। सर्व एसटी आगारातील भंगार वाहनं हटवण्याचाही निर्णय। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटकेंचा कार्यकर्ता म्हणून मिरवायचा। कटकेंसोबतचे दत्ता गाडेचे अनेक फोटो समोर। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीने केलं आरोपपत्र दाखल। बीडच्या मकोका न्यायालयात जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र। प्रशांत कोरटकरकडे जप्तीतली अलिशान रोल्स रॉयस कार असल्याचं समोर, तर कोरटकरला पळून जायला कुणी मदत केली याचा शोध घेण्याचं इंद्रजीत सावंत यांची मागणी। कोरटकर पळून इंदूरला गेल्याची माहिती। बदलापुरात इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानांना मनसेनं फासलं काळं। मनसैनिकांनी दुकानदाराला दिला होता 2 दिवसांचा अल्टिमेटम, तरीही मराठीत पाट्या न लावल्यानं मराठी भाषा दिनी मनसे आक्रमक। तुळजाभवानी खासगी संस्थेच्या स्ट्रक्चरचा अहवाल पुरातत्व विभाग स्वीकारणार नाही। पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्याकडून पाहणी, मी माझा स्वतंत्र अहवाल देणार, गर्गेंचं मोठं विधान। चल हल्ला बोल चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाची नोटीस। ढसाळ यांच्या कविता काढल्या तरच परवानगी देऊ, सेन्सॉर बोर्डचा अजब फतवा। चला का महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। ती बातमी अशी की भारतातून परदेशात केवळ मौज मजा करण्यासाठी मंत्र्याच्या मुलाला विमान मिळतं। मुलाला थांबवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर केला जातो, मात्र मरणाच्या दारात असलेल्या मुलीला वाचवण्याकरता जाणाऱ्या पालकांना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नाही। सातारातील कराड तालुक्यातील असलेल्या उंब्रज गावातील नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत गेल्यानंतर अपघात झाला आणि तिच्यावर अमेरिकेत आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। मात्र मरणाच्या दारात असताना तिच्याजवळ जाण्याकरता तिच्या पालकांना भारतातून व्हिसा मिळत नाही। या अपघाताला दोषी असलेल्या कार चालकाला अमेरिकेच्या पोलिसांनी पकडलंय, मात्र रक्तातील नातेवाईक असल्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्यानं अमेरिकेतील पोलीस याबद्दलची माहिती देत आहेत। त्यामुळे तात्काळ व्हिसा मिळवण्याकरता तिच्या पालकांची धडपड सुरू आहे। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासकीय आणि राजकीय नेत्यांकडून कुटुंबातील लोकांशी संपर्क साधला जातो। या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी दखल घेतल्याची माहिती आमदार अतुल भोसलेंनी दिली आहे।
कराड तालुक्यातील उंब्रज वडगाव येथील नीलम शिंदे हिचा अमेरिकेत गेल्या 12 दिवसापूर्वी अपघात झालेला आहे. मरणाच्या दारात असलेल्या या लेकीला भेटण्यासाठी पालक आतुर आहेत, मात्र त्यांना अडथळ्यांचा पार करावे लागत आहेत. काय सांगाल, नक्की काय प्रकार झाला आहे नीलमच्या बाबत? माझी भाची नीलम ही गेली 4-5 वर्ष झाली अमेरिकेमध्ये शिक्षण घेते. एमएच्या शेवटच्या वर्षाला ते आहे आणि कॅलिफोर्निया राज्यामध्ये सॅक्रामेंटो सिटीमध्ये तिचा या ठिकाणी सायंकाळी व्यायामाला जात असताना तिचा अपघात झाला. हिट अँड रन सारखा अपघात मोठा झाला. ती गाडी बी तिथे थांबली नाही आणि त्यामध्ये ती अति गंभीर जखमी झाली आणि तिच्या दोन्ही पायाला, हाताला फ्रॅक्चर झालं, ब्रेनला मार लागला. ही बातमी आम्हाला 16 तारखेला तिथं एक आपली महाराष्ट्रीयन मुलगी आहे, रूममेट आहे, तिच्याकडून आम्हाला ती माहिती लागली आणि त्यानंतर मग आम्ही ह्या गोष्टीचा फॉलोअप घ्यायला सुरुवात केली की आपल्याला तिथपर्यंत कसं पोहोचता येईल. सध्या काय अडचण आहे आणि तुम्हाला का तिथं जाता येत नाही? आणि त्या दोघांच्या या ठिकाणी विजासाठी आम्ही हे अप्लाय केलं. विजासाठी अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी प्रोसेसमध्ये आम्ही गेल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरले. त्यामध्ये विजाची जी शासकीय फी असते ती सुद्धा भरली गेलेली आहे. पण आम्हाला जो स्लॉट बुक असतो करायचा तर त्या तिथे येऊन आम्ही थांबलेलो आहे. पण तिथून पुढची आमची प्रक्रिया होईना. म्हणून आम्ही अतिशय हवालदिल झालोय की गेली 16 तारखेपासून आज अखेर अतिशय आमच्या कुटुंबाची मानसिकता ढासळली. आम्हाला कुठल्याही पद्धतीचा मार्ग दिसत नाही. संवाद साधल्यानंतर काय आशा वाटते? सर्वप्रथम आम्हाला ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस आपले सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला. या ठिकाणी श्रीनिवास पाटील साहेबांनी त्यामध्ये हॉस्पिटलला, युनिव्हर्सिटीला मेल केले. त्यामुळे आम्हाला तिथं सर्व्हिस मिळायला चालू झाली की आम्हाला बोलता यावं लागलं हॉस्पिटलला की कुठं पेशंट आहे, काय परिस्थिती आहे. त्यानंतर आपण ज्यावेळेस चॅनलला बातमी दिली त्यानंतर दक्षिणचे आमदार मान्य अतुल बाबाजी भोसले यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि ते त्या ठिकाणी मुंबईतच होते. त्यांनी सुद्धा आमच्याकडून जे काही काम, आमच्याकडे जे पेपर होते ते घेतले. त्यांच्या एसओडीशी बोलणं केलं. त्यांनी आम्हाला शब्द दिला की मी फडणवीस साहेबांच्या मार्फत आपण परराष्ट्र मंत्र्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतो आणि 1-2 दिवसामध्ये तुमच्या कामाला गती येईल. तुम्हाला आशा आहे की विजा मिळेल आणि आपल्या मृत्यूच्या दारात असलेल्या मुलीला भेट होईल अशी आशा आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा. न्यूज 18 लोकमतवरची बातमी बघितल्यानंतर आमचे स्थानिक प्रतिनिधी विशालजी यांच्याशी मी संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर त्यांचे जे मामा आहेत संजय कदम साहेब यांच्याशी संपर्क आम्ही साधला. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी लगेच माझ्या समोरच संबंधित व्यक्तींना तशा पद्धतीच्या सूचना केल्या आणि लवकरात लवकर त्यांना विजा घरातल्या लोकांना कसा मिळेल याच्यासाठी मी स्वतः